हुकुमाची राणी या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की मालतीने तिचा मानसिक छळ केलेला असतो आणि तिचा चांगलाच हात कापलेला असतो, ज्याच्यामुळे ती आता काही करणार तितक्यात तिथे ती लगेच मालतीने बोलते, तुला काही झालेलं नाही आहे, जा स्वयंपाकाला. त्यावर आता आबा आणि इंद्रायणी बोलतात, 1 मिनिट राणी, तू माझ्यापासून काहीतरी लपवते. निवड पारक चिरताना तुझं इतकं हात कापणं मला काहीतरी गडबड वाटते. राणी, मला काय ते खरं सांग, आणि तुला कुणी काही केलंय का, कुणी काही बोललंय का? आता झालं असं की या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की एका सासूने सुनेचा छळ केला आहे, पण तो अतिशय चुकीचा आहे. जर असंच मालिकेपासून सगळ्यांपर्यंत पोहोचत राहिलं तर याचा संदेश खूप वाईट पडू शकतो आणि अशाच बाकीच्यांवर जो संदेश पडतोय त्याच्यामुळे खूप लोकांना ह्या नवनवीन आयडिया सुचत आहेत. तर म्हणणं असं आहे की तुम्ही मालिका काढा, पण यामध्ये सासू सुनेचा असा सासरवास किंवा असा छळ दाखवू नका, जेणेकरून पाहणाऱ्या व्यक्तींना असं काहीतरी वाटेल. तुम्ही पूर्ण भाग बघा, तुम्हाला कळेल की नेमकं काय झालं आणि किती वाईट. हुकुमाची राणी या मालिकेच्या नवीन भागामध्ये आता राणी म्हणते, सर मला माहिती आहे तुम्हाला काय वाटतंय, पण प्लीज माझा विचार करा आणि मी जे सांगते ना ते प्लीज ऐका. त्यावर तू बोलतो, काही ऐकून घेणार नाहीये, तुला ही पुस्तकं नको आहेत ना, मग मी फेकून देतो ना, आणि तसंही तुला काही घेण देणंच नाहीये ना. आणि तो सरळ तो असं म्हणत होते, सर प्लीज माझं ऐका ना, मला मान्य आहे तुम्हाला सगळ्याचा खूप राग येतोय, पण अहो तुमच्यासोबत ज्याप्रमाणे मॅडम वागतायत ते तुमचं वागणं पाहून मला खूप वाईट वाटतंय. तुम्ही माझ्यासाठी किती झेलतायत ना. त्यावर लगेच इंदिरा बोलतो, 1 मिनिट राणी, शांत हो जरा. तुला काय वाटतंय, मला या सगळ्यांचा त्रास होत नसेल का? अगं होत असेल, पण या सगळ्यामध्ये जर तू मला ॲडव्होकेट होऊन दाखवलंस तर मला त्याच गोष्टीचा जास्त राणीला इंदिरा पुन्हा पुन्हा समजावून सांगतो, राणी प्लीज माझं ऐक, हे सगळं बंद कर आणि तू तुझा विचार कर ना. का माझ्या आईचा विचार करत बसतीस? तुला माहिती आई कशी आहे, आज एक तर उद्या 2 बोलते. मग तू या सगळ्या गोष्टींचा विचार करणं सोडून दे. आणि त्यावर तिला स्ट्रिक्ट असं इंद्राचं म्हणणं असतं. त्यावर राणी बोलते, पण सर या सगळ्यामध्ये तुमचं दुःख मला नाही पाहवत आहे, तुमच्यावर आरोप, तुमच्यावर किती काय काय मॅडम बोलतात, मला ते नाही सहन होत आहे. त्यावर लगेच इंद्रा बोलतो, हे बघ राणी, जरा शांत हो आणि विचार कर. जर तू एकदा ॲडव्होकेट झालीस तर मग आपल्याला कुणी काही बोलणार नाही आणि आई तुझं कौतुक करणार, तुला घरात प्रेमाने घेणार, तुझ्याशी सगळे चांगलं वागणार. मग तू या सगळ्या गोष्टींचा विचार नको का करायला? आबांचा विचार कर, आबा तुझ्यासाठी किती धडपड करतात. या सगळ्या गोष्टींचा जर विचार केलास ना तर मग बघूयात की काय होतं आणि काय नाही. त्यावर लगेच राणी बोलते, पण सर. त्यावर लगेच इंद्रा बोलतो, काही पणबीड नाही, मी तुझं आता ऐकून घेणार नाहीये आणि तुला हे सगळं नको आहे ना, मग फेक इथनं. त्याने डायरेक्ट असं म्हणतं आणि ती बोलते, ठीक आहे सर. आणि ती आता स्वतःचे अश्रू पुसत बोलते, सर मला मान्य आहे सगळं आणि मी आता याच गोष्टी करणार जे तुम्हाला वाटत आहे. तुमचा अभिमान, तुमचं सगळं काही मी आता मिळवून देणार आणि आपली कंपनीच नाही तर आता तुमचा मान सन्मान मिळवणं सुद्धा. लगेच तिथे ती बोलते, ही राणी फक्त राणी नाही तर ॲडव्होकेट राणी इंद्रजित महाडिक होणार आणि तेही लवकरच. आणि कितीही संकट आलीत ना तरी मी आता ॲडव्होकेट होल्याशिवाय म्हणजे झाल्याशिवाय अगदी शांत बसणार नाही. त्यावर लगेच इंद्रा बोलतो, हेच तर हवं होतं मला राणी, आणि आता तू सुद्धा तेच करणार बरोबर? त्यावर लगेचच राणी बोलते, सर थँक्यू सो मच, तुमच्यामुळे हे सगळं शक्य झाले, नाहीतर मी तुमच्या दुःखांचा विचार करत करत इथेच राहिली असते आणि तुम्हाला सुद्धा वाटलं असतं की मला मुद्दामूनच. इंदिरा बोलतो, बस आता राणी, चला आपल्याला घरी जायचं आहे की नाही, आणि तसंही आता नव्याने आणि जोमाने अभ्यास कर, बघ मी तुझ्यासोबत कायम राहील की नाही. आणि मी सुद्धा वाचलंय की महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतःहून त्यांच्या बायकोसाठीच म्हणजे सावित्रीबाई फुलेंसाठी खूप अंगावर शेण वगैरे सगळं काही सहन केलं. मग मी सुद्धा तसंच तुझ्यासाठी एका नवरा होण्याच्या नात्याने ते सगळं करेन, फक्त तू शिक आणि समोर जा. त्यावर राणी बोलते, थँक्यू सो मच सर. आणि तिच्या मनामध्ये एक अभिमान निर्माण होतो आणि एक गर्व निर्माण होतो जो तिच्या मनामधूनच नाही तर डोळ्यामधून सुद्धा दिसत असतो. तर इकडे आता हे सगळं वागणं मात्र तिथे मालती बोलते की तुला मदत करायची सवय कधी मोडेल ना तुलाच माहिती. तर इकडे आता ती बाहेर आपल्या कामात बिझी झालेली असते. तितक्यात मालतीला उर्मिला बोलते, आई मी तुमच्यासाठी काहीतरी आणलंय. त्यावरती बोलते, आता काय झालंय? ती 2 साड्या आणि एक टेबल फॅन आणून देते आणि बोलते, मला माहिती आहे तुम्हाला अशा झोपडीमध्ये राहणं शोभतच नाही किंवा तुम्हाला आवडत सुद्धा नाही, म्हणून मी तुमच्यासाठी आवडीच्या 2 गोष्टी आणल्या, प्लीज या घ्याल ना. त्यावरती बोलते, मला तुझ्या कुठल्याही गोष्टी नको, आणि असं म्हणून तिला आकलून लावण्याचा प्रयत्न करते. त्यावरती बोलते, बरं मला एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट दाखवायची होती. त्यावरती बोलते, आता काय आहे तुझं? तितक्यात ती बोलते, 1 मिनिट. त्या फोनमध्ये असतो तो म्हणजे फोटो राणी आणि रत्नाचा, दोघी जणी बोलत असतात आणि त्याच्यामध्ये तिचा हात तिच्या हाताजवळ येतो. त्यावर लगेच उर्मिला भडकावण्याचं काम करत बोलते, तुम्हाला काय वाटलं होतं मालती, मी तुम्हाला सांगू का, या सगळ्यामध्ये या दोघींचं काहीतरी चाललंय, या दोघी मुद्दामून तुम्हाला आणि आपल्याला दोघांनाही वेगळं करण्याचा प्रयत्न करताय आणि हे पाप त्या दोघी करतायत आणि तेही सोबत. आता तुम्ही सांगा काय करायचं ह्याला.
आणि मला माहिती होतं हे असंच आहे. ती राणी कधीच चांगलं वागू शकत नाही आणि ती मुद्दामून आपल्याशी असं वागते आणि नेमकं तीच तिला तिच्या मुद्दामून कानामध्ये भडकवण्याचा प्रयत्न करते. पण इकडे आता राणी आपल्या कामात बिझी असते. त्यावर तिला या सगळ्याचा खूप राग आलेला असतो. लगेच उर्मिला येते आणि या सगळ्यामध्ये तिचे कान भडकून चालली जाते. पण इकडे मालती आता किचनमध्ये येते, म्हणजेच त्यांच्या छोट्याशा किचनमध्ये. तिथे आता राणी आपलं काम करत असते. त्यावर लगेच मालती बोलते, चल पहिले हा भाजीपाला काप. त्यावर ती बोलते, पण मॅडम मी आधी डाळ निवडून लावली असती की. त्यावर ती बोलते, जेवढं म्हटलं तेवढं करायचं. आता बिचारी काही एक ऐकत नाही आणि ती पालक चिरायला घेते. पालक जेव्हा चिरते ना तेव्हा ती आता जो हात असतो ना तो एका बाजूने धरलेला असतो आणि एका बाजूने पालक असते. त्याच्यावर तिचा हात धरते आणि तिचा हाताने तिचं चाकूने ते पूर्ण सरसरा बोटं कापायला लागते आणि एवढं रक्त येत असतं, अक्षरशः खूप लाल लाल ती पालकसुद्धा झालेली असते. तर मालती बोलते, तुला हेच हवं आणि मला माहिती आहे तू काय करते आणि काय नाही. त्या रत्नाशी मिळून आमच्या विरोधात प्लॅन रचलीस आणि आतापर्यंत मी तुझे पापा काय ओळखू शकली नाही का. बिचारी ती खूप जोरजोरात किंचाळत असते पण ती काही एक बोलत नाही आणि या सगळ्यामध्ये खूप वाईट वाटतं. पण ती आता इतकं वागू शकत नाही, काही बोलू शकत सुद्धा नाही, कारण तिथे कोणीच नसतं आणि त्या दोघी असल्याने तिला आता हे सगळं सहनच करावं लागतं आणि अक्षरशः तिचा मानसिक छळ आता आज मालतीने केलेला असतो. पण आता ती तरी काय करेल. शेवटी ती बोलते, आता तुला अक्कल आली असेल, याच हाताने त्या रत्नाला हात लावला होतास ना, आता जा बाहेर आणि हे हात कापून आण. आणि असं म्हणून तिला बाहेर हकलते. तिच्या बोटाला खूप कापून असतं आणि खूप रक्त वाहत असतं, तिची खूप अंगावर होत असते. ते आता बाहेर धावत येते तेव्हा दिसतं की समोरून इंद्रजित आणि आबा येत आहेत. दोघांना खूप धक्का बसतो. ते दोघंही बोलतात, काय झाले राणी तुझ्या हाताला. आणि तिचा हात बघून त्यांना खूप अंगावर काटा आलेला असतो. आबा तिचा हात पाण्याखाली धरतात. तर इंद्र आतून जाऊन हळद घेऊन येतो आणि तो तिला बोलतो, काय झालं कसं झालं, तिला विचारण्याचा प्रयत्न करतो. तितके तिथे मालती येते बोलते, हे सगळं काय झालं आणि कसं काय तुझं लक्षच नसतं कुठल्या कामांमध्ये. ती तिलाच रागवण्याचा प्रयत्न करते. पण आता हा भाग इथेच संपतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते मला नक्की कमेंटला कळवा आणि यामधले काय पॉईंट आहेत जे आपल्याला आवडले नाही ते तुम्हाला स्टार्टिंगला कळेलच. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत शुभरात्री आणि चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा. तुम्हाला कुठली मालिका आवडते आणि कुठल्या मालिकेचे एपिसोड्स तुम्हाला पाहायला आवडतील ते आम्हाला नक्की कमेंटला कळवा.